13 वर्षाचा निष्पाप तेजस, कुठलाही गुन्हा नाही, कुठलीही चूक नाही, परंतु तरी देखील त्याचा मृतदेह सापडतो तो एका शेतामध्ये, ते देखील गाळात चिरलेल्या अवस्थेत। आणि हे पाहून संपूर्ण गाव हादरतं। सर्वांनाच प्रश्न पडतो की ही हत्या आहे की मग नरबळी। जळगावच्या एरंडोल तालुक्यातली ही घटना आता मात्र संपूर्ण राज्यभरामध्ये खळबळ उडवत आहे। जळगाव जिल्ह्यातल्या खर्ची गावाजवळ तेजस गजानन महाजन या 13 वर्षीय मुलाचा मृतदेह सापडतो। त्याचं झालं असं, हा मुलगा 16 जूनच्या संध्याकाळी फिरायला म्हणून गावात जातो। गावामध्ये एका दुकानात तो बिर्याणी देखील घेतो आणि मात्र तिथूनच हा मुलगा गायब होतो। संध्याकाळचे 7 वाजले तरी देखील हा मुलगा काही सापडत नाही। रात्री 3 वाजेपर्यंत या मुलाचा शोध घेण्यात येतो तरी देखील त्याचा काही तपास लागत नाही। परंतु पहाटे जेव्हा एक व्यक्ती शेतामध्ये जाते तिथेच त्याला दिसतो तो तेजसचा मृतदेह, ते देखील धारदार शस्त्राने गाळात चिरलेल्या अवस्थेमध्ये। आणि मग लगेचच घटनास्थळी पोलीस, श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीम पोहोचते। मात्र संपूर्ण गावामध्ये एकच चर्चा सुरू होते की ही साधी हत्या नाही, यामागे काहीतरी मोठं काळं गूढ आहे। गावकऱ्यांमध्ये मात्र प्रचंड भीतीचं वातावरण झालंय, कारण की घटनास्थळाची स्थिती पाहून अनेकांना वाटतंय की ही हत्या नरबळीसाठीच केली गेली आहे। नरबळी म्हणजेच अंधश्रद्धेचं शेवटचं टोक, आणि या टोकाचा प्रहार झाला तो एका 13 वर्षीय छोट्याशा मुलावरती। पोलीस तपासामध्ये मात्र अनेक गोष्टी समोर येत आहेत। तेजसचा मोबाईल, त्याचा संपर्क आणि तो ज्या दुकानामध्ये गेला होता, सगळं काही तपासलं जातंय। फॉरेन्सिक रिपोर्ट आणि कॉल डिटेल्समुळे गुन्हेगाराच्या मागावरती सध्या पोलीस जात आहेत, परंतु अजून देखील कुणालाही अटक करण्यात आली नाही। आणि त्याचमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं सावट आणखीनच गडद होताना दिसतंय। महाराष्ट्र सारख्या राज्यामध्ये एका 13 वर्षीय मुलाचा खून होतो, तो देखील कशासाठी, तर फक्त नरबळीसाठी। माणुसकीचा अंत होत चाललाय का असं वाटायला लागलंय। अंधश्रद्धा, गुन्हेगारी आणि भीतीचं सावट महाराष्ट्राच्या खेड्यापर्यंत पोहोचत चाललंय हे नक्कीच दिसतंय। परंतु आता प्रश्न पडतोय की हे नक्की थांबणार तरी कधी? मित्रहो, या संपूर्ण प्रकरणाबद्दल आपलं मत काय हे खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व असेच माहितीपूर्ण व्हिडिओ यापुढे पाहण्यासाठी आपला YouTube चॅनल महाराष्ट्र लाईव्हला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा। जय महाराष्ट्र।